जे दिग्गज या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत त्या दिग्गजांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि मतदारांनी आता जास्तीत जास्त मतदान करावं, मतदानासाठी बाहेर पडावं असं आवाहन करतायत। आपण दोन दृश्य पाहतो। एकीकडे आहेत शिवाजीराव आढळराव पाटील ज्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय, तर दुसरीकडे नंदुरबारच्या महायुतीच्या उमेदवार हिना गावित या सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। हिना गावित विरुद्ध महाविकास आघाडीकडून गोपाल पाडवी अशी लढत नंदुरबारमध्ये होताना आपल्याला दिसतेय। या सगळ्या उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद होणार आहे आणि 4 जूनला ही मतपेटी उघडणार आहे आणि त्यानंतर कोणाचा विजय कोणाचा पराजय हे स्पष्ट होणार आहे। पण सगळेच दिग्गज सध्या देवाच्या चरणीही नतमस्तक होताना दिसतायत। तर ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय। बीडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी देखील देवाचं दर्शन घेतलेलं आहे। प्रत्येक उमेदवाराला काहीशी धाकधूक आहे, काहीशी उत्कंठा आहे की मतदान नेमकं किती होतंय, कोणाच्या बाजूने जास्तीत जास्त मतदान होतंय, मतदार राजाचा कौल नेमका काय, या सगळ्याबद्दल प्रत्येक उमेदवाराच्या मनामध्ये धाकधूक आहे। मतदानाची घटलेली टक्केवारी ही चिंतेची